आता CSS चा आपण फर्स्ट डे मध्ये बॅकग्राऊंड कशी सेट करतात पूर्ण वेब पेजला ते पाहणार आहोत. ओके. प्लस एक मीडिया प्लेअर कसं क्रिएट करायचं ते पण एक पाहणार आहोत. सो फर्स्टली आपण स्टार्ट करू आधी. HTML स्टार्ट करायचं, HTML क्लोज करायचं. त्यानंतर हेड स्टार्ट आणि हेड क्लोज. ओके. त्यानंतर बॉडी स्टार्ट, बॉडी क्लोज. ओके. तर आता मला बॉडीला म्हणजे बॉडी जी टॅग आहे, बॉडी म्हणजे नेमकं काय असते, समजा ही एक पूर्ण ह्या ॲप पासून तर ह्या कस्टमाइज क्रोम पर्यंत इथपर्यंत ही आपल्या वेबपेजची बॉडी असते. सो ह्या पूर्ण बॉडीला मला एक इमेज सेट करायची छानपैकी. ठीक आहे. मग छान इमेज सेट करण्यासाठी मला आधी बॅकग्राऊंड म्हणजे CSS मध्ये एक टॅग आहे, तो टॅग मला टॅग म्हणता येणार नाही, सॉरी प्रॉपर्टीज आहे, त्या मला यूज करावं लागतील. ओके. सो स्टाईल टॅग हेडमध्ये घ्यायचा, वरती त्याच्या टायटल द्या आणि टायटल टॅग क्लोज करा. ओके. सो फर्स्ट डे ऑफ CSS. ठीक आहे. आता मला बाय डिफॉल्ट बॉडी टॅगला ॲज अ क्लास सेट करायचं आहे. ठीक आहे. मग मी काय करणार, बॉडी कर्ली ब्रॅकेट स्टार्ट कर्ली ब्रॅकेट एंड. ठीक आहे. आता मला पहिली इमेज घेऊ द्या छानशी. कोणती इमेज येते, डेंजर अशी वॉलपेपर पाहिजे आपल्याला. ठीक आहे. अरे सकाळ सकाळी महादेव, ठीक आहे महादेव. ठीक आहे, भेटली आपल्याला इमेज. सो ही इमेज आपण आपल्या फोल्डरमध्ये घेऊयात CSSच्या. ठीक आहे. सो इथे s.png असं इमेजचं नाव आहे. सो बॉडी टॅगमध्ये एक प्रॉपर्टी आहे, ठीक आहे, जिला म्हणायचं बॅकग्राऊंड इमेज. ठीक आहे. ही आपली CSSची फर्स्ट प्रॉपर्टी बॅकग्राऊंड सेट करण्यासाठीची. ठीक आहे. सो बॅकग्राऊंड डॅश इमेज सेमिकोलन आणि मग इथे लिहायचं त्या इमेजची URL. सो URL इन ब्रॅकेट ब्रॅकेट स्टार्ट ब्रॅकेट क्लोज आणि त्यानंतर सेमिकोलन वाली. ओके. सो URL मध्ये तुम्हाला s.png असं लिहावं लागेल. ओके. तो कंट्रोल S करतो आणि ती फाईल रन करतो. दिसतंय.
बॅकग्राऊंडला इमेज आली. ठीक आहे, मी वाटल्यास बॅकग्राऊंडला इमेज न येण्यासाठी आधी प्रयत्न करतो. हिस्ट्री. ठीक आहे, सो आता इमेज नाहीये, सो ती प्रॉपर्टी मी इथे लिहितो आणि सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर बघा त्याचं आउटपुट काय दिसतंय. दिसलं की नाही? पण ह्याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या, ही इमेज जी आहे ती खूप म्हणजे रिपीट झालेली. ठीक आहे, दिसतंय एवढं रिपिटेशन त्या इमेजचं झालेलं आहे. सो मला एवढं रिपिटेशन नकोय. सो मग त्यासाठी मला काय करायचंय, मला बॅकग्राऊंड रिपीट नावाची प्रॉपर्टी लिहायची. सो बॅकग्राऊंड रिपीट, नो रिपीट. ओके. आणि आता मला काय करायची, ही जी पूर्ण इमेज आहे, ही उरलेली जी व्हाईट जागा आहे ती पूर्ण त्यांनी कव्हर केली पाहिजे. सो त्यासाठी मग मला काय करावं लागेल, एक प्रॉपर्टी आहे बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड साईज कव्हर. ओके. सो कंट्रोल एस आणि मग आता रिफ्रेश. दिसलं? तेवढ्या प्रॉपर्टीमुळे काय झाली, पूर्ण जी बॅकग्राऊंडची साईज होती ती कव्हर झाली. कशामुळे? त्या इमेजमुळे. ठीक आहे. अरे यार, ओके. सो एच डी इमेज सेट झाली आता पूर्णपणे. आता मला काय क्रिएट करायचंय, एक मीडिया प्लेअर. जसं स्पॉटीफायमध्ये तुम्ही पाहता त्या टाईपमध्ये मला मीडिया प्लेअर सेट करायचा आहे. ठीक आहे. मग त्यासाठी मी काय करणार, आधी एक डिव्हिजन क्रिएट करतो. डिव्हिजन एक क्लास देतो, तिचं नाव असेल काही पण मीडिया. ठीक आहे, मीडिया असं नाव देऊ आपण. सो डॉट मीडिया इन कर्ली ब्रॅकेट. सो इथे आपल्याला विड्थ आणि हाईट सेट करायची. सो विड्थ आहे आपली 500 पिक्सल. ठीक आहे. आणि हाईट जी असेल ती असेल समजा 600 पिक्सल. ओके. आणि बॅकग्राऊंड देऊन पाहू आपण की किती झालंय ते. सो बॅकग्राऊंड समजा आपण घेऊया व्हाईट. कंट्रोल एस. एवढा ब्लॉक झाला, एवढा मोठा नको आहे आपल्याला, त्याला थोडंसं छोटंच पाहिजे. 500 पिक्सल ठीक आहे.
प्लस हे 600 घेऊ. कंट्रोल एस, रिफ्रेश. ठीक आहे. आता मला ह्या ब्लॉकला सेंटरला घ्यायचं. मग सेंटरला घेण्यासाठी आपण एक प्रॉपर्टी पाहिली होती. आपलं प्रॉपर्टी म्हणतो टॅग पाहिला होता, ज्याचं नाव आहे सेंटर टॅग. कंट्रोल एस आणि रिफ्रेश. सेंटरला आला. पण आता वरतून खाली सेंटरला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, CSS ची प्रॉपर्टी जिला मार्जिन म्हणायचंय आणि आपल्याला काय करायचंय, टॉप पासून खाली सरकायचंय. सो मग काय करायचं, मार्जिन टॉप. मग इथे लिहायचं 100 पिक्सल. कंट्रोल एस आणि मग रिफ्रेश. आलं की नाही बरोबर? ओके. आता सेंटर झालं, सगळं व्यवस्थित झालंय. सो आता मला थोडंसं सर्क्युलर करायचं त्याला. बॉर्डर रेडियस इन ब्रॅकेट सो इथे आपण लिहूया 20 पिक्सल बॉर्डर रेडियस. झाली 20 पिक्सल सेट. सो आता मला याचं बॅकग्राऊंड सेट करायचंय. बॅकग्राऊंड इमेज. इथे मी कोणत्या ह्या डिव्हिजन क्लासला इमेज सेट करतोय बरं का. कोणती इमेज, तीच इमेज. सो इथे लिहायचं एस डॉट जेपीजी. सो कंट्रोल एस आणि मग रिफ्रेश. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय झाला की ती इमेज जी आहे ती कम्प्लिटली एकदम झूम मध्ये झालेली. सो मला तसं नको. सो मग इथे लिहायचं बॅकग्राऊंड साईज कवर. दिसतंय? बॅकग्राऊंड साईज कवर लिहिल्यानंतर ती इमेज कवर झाली आहे. ठीक आहे. सो आता मला एक गोष्ट करायची आहे, मागची जी इमेज आहे बॉडीची, सो मला तिला थोडंसं ब्लर करायचं आहे. सो ब्लर करण्यासाठी इथे लिहायचं फिल्टर किंवा ऑपेसिटी. ऑपेसिटी 0.6 असं आणि कंट्रोल एस. बॉडीच्या वरची इमेज आहे ती ब्लर झाली. आपल्याला ती नको, आपल्याला मागची करायची आहे. मग इथे समोर तर दिसली. आता आपल्याला मागचं करायचंय. मग त्यासाठी मागे बॉडीवर जायचं, त्या क्लासमध्ये सेट करायचं. माहिती पडत नाही. आपण इथे 8 करू. कंट्रोल एस आणि रिफ्रेश. अशा टाईप मध्ये आपलं दिसतंय. आता
याला ऑडिओ बसवायचा आहे. ऑडिओ कंट्रोल्स आणि ऑडिओ टॅग क्लोज करा. ठीक आहे. क्लोज केल्यानंतर मला ऑडिओ डाउनलोड करायचा आहे. सो मग सिंपल आहे, पहिले यूट्यूबवर जा, ऑडिओ डाउनलोड करा. कॉपी करायचं, वाय टू मेक, इथे लिंक पेस्ट करा, MP3 डाउनलोड करा. डाउनलोड झाल्यानंतर ती फाईल इथे त्या फोल्डरमध्ये पेस्ट करा आणि तिला नाव चेंज करून द्या. सो इथे shiv.mp3. इथे मग जायचं, इथे घ्यायचा सोर्स src इज इक्वल टू shiv.mp3 आणि टाईप ऑडिओ स्लॅश MPEG. ठीक आहे. सो कंट्रोल एस करायचं आणि बघूयात काय आउटपुट येत आहे ते. आलाय. ठीक आहे, पण मला तो खाली पाहिजे. ठीक आहे, बॉटमला. मग त्यासाठी मी काय करणार, ह्या ऑडिओला पुन्हा एक डिव्हिजन घेणार. डिव डिव टॅग स्टार्ट करायचा, डिव टॅग क्लोज करायचा. ठीक आहे. त्यानंतर ह्याच्यासाठी स्टाईल घ्या फक्त डायरेक्ट इज इक्वल टू पोझिशन ही रिलेटिव्हच राहणार. सर हे पोझिशन रिलेटिव्ह आणि ॲब्सोल्यूट सांगा ना एकदा. हो ठीक आहे ना, ठीक आहे ना. पोझिशन रिलेटिव्ह पहिले फक्त हे पाहून घ्या. पोझिशन रिलेटिव्ह मी सांगतो तुम्हाला, रिलेटिव्ह काय आणि ॲब्सोल्यूट काय. ठीक आहे. पोझिशन रिलेटिव्ह ठेवायची आणि मग इथे लिहायचं तुम्हाला बॉटम 0 पिक्सल किंवा 5 पिक्सल, म्हणजे बॉटमला हा व्हिडिओ बॉटमला राहील 5 पिक्सल सोडून, म्हणजे बॉटम पासून 5 पिक्सल वरती राहील. सो कंट्रोल एस आणि रिफ्रेश. ठीक आहे. नाही तर मग इथे मार्जिन टॉप आणि मग रिफ्रेश. इथे घ्यायचं आपलं 20 पिक्सल. तरी नाही सर का ते बरं. बॉटम आलं बॉटमला. ठीक आहे. सो बॉटम पासून 20 पिक्सल वरती आहे. सो आता पुन्हा पण थोडं 100 पिक्सल करू. आलं वरती. आता याला सेंटरला घ्यायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं, सेंटर टाईप सेंटर. नाही आलं सेंटर. बरं, इथे लिहायचं लेफ्ट. लेफ्ट पासून पुढे सरकायचं 50 पिक्सल. 50 आणि आता समजा 150. ठीक आहे. ठीक आहे. आलं सेंटरला. ठीक आहे. मग आता तुम्ही व्हिडिओ आपलं ऑडिओ प्ले करू शकता.
ठीक आहे. आवाज नाही वाढवू शकत मी. येतोय का रे आवाज? हो. ठीक आहे. श्वास ऑडिओ म्हणजे तुम्ही ऍड केलाय. आता वरती तुम्हाला ते आयकॉन्स पाहिजेत, ते प्ले पॉज वगैरे तसे. तर त्यासाठी एक सिम्पल वेबसाईट आहे आयकॉन्स काउच नावाची. इथं जायचं, तुमचं लॉग इन करायचं जीमेल आधी आणि त्यानंतर आयकॉन्सवर क्लिक करायचा. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जो आयकॉन पाहिजे तो इथे त्याचं नाव टाकायचं. समजा तुम्हाला पॉज पाहिजे, सो पॉजवर क्लिक करायचं, पॉज बटन. सो फ्रीवाले पाहिजेत आपल्याला, फ्री. आता मग जो पाहिजे तो आयकॉन देऊन टाकू. जसं की आता समजा मला हा वाला ठीक आहे, याला व्हाईट करून घेतो मी. व्हाईट. सो डाउनलोड PNG 512. नंतर मग प्ले. पुन्हा एडिट, डाउनलोड PNG आणि F12. ठीक आहे. सो हे झालं प्ले बाबतीत. त्यानंतर आपल्याला पाहिजे नेक्स्ट. नेक्स्ट असं एडिट, PNG आणि F512 हेच रिझोल्युशन घ्यायचं आणि प्रिव्हियससाठी प्रिव्हियस. प्रिव्हियससाठी कोणतं छान आहे? रात्रच होत तसं नाही घेतलं. आपण हे 4 डाउनलोड केले. सो यांना इथे घ्यायचं. ठीक आहे. असं. ठीक आहे. सो आता मला ते बटन जे आहेत ते इथे घ्यायचेत वरती. ठीक आहे. सो मग मी काय करणार,
इथे एक डिव्हिजन क्रिएट करतो, स्टार्ट एंड करतो, लिहितो स्टाईल इज इक्वल टू, हे सेंटर टाइप स्टार्ट करू आणि क्लोज करू. इथे सगळी इमेज टॅग घेऊन टाकू. INDSRC इन ब्रॅकेट. आपल्याला काय पाहिजे ते पहिले पाहिजे प्रिव्हियस डॉट png, अल्टरनेटिव्हने प्रिव्हियस आणि स्टाईल इज इक्वल टू इन ब्रॅकेट विथ आहे आपली 60 पिक्सल, हाईट पण आहे आपली 60 पिक्सल आणि सध्याला एवढंच करू आपण, नंतरला पुढचं पाहू मग नंतर. सो प्रिव्हियस झालं, सगळ्यात शेवटी असेल नेक्स्ट, मध्ये इथे ठेवूयात पॉज, इथे ठेवूयात प्ले. कंट्रोलेस करतो आणि बघू आउटपुट काय दिसतं आपल्याला. इथे दिसतं आउटपुट. आता ह्याच्या खाली आपल्याला इथे ऑडिओच्या वरतीच ते ठेवायचे. सो त्यासाठी मग मला काय करावं लागेल, ह्या डिव्हिजनला वरतून खाली पाठवायचं, मार्जिन टॉप 100 पिक्सल. सो इथे घ्या पोझिशन, रिलेटिव्ह मार्जिन दिसलं. तर पुन्हा मी आणखी थोडं खाली पाठवतो. मार्जिन लिहायची गरज नाही सर पोझिशन घेतल्यावर. पोझिशन रिलेटिव्ह किंवा ॲब्सोल्यूट घेतलं ना तुम्ही, तेव्हा टॉप घेऊ शकता किंवा मार्जिन टॉप असं पण घेऊ शकता. दोन्ही पण चालतं. ठीक आहे, असं काही कंपल्शन नाहीये. पण कसं आहे, आणि जर जेव्हा जर तुम्ही पोझिशन पोझिशन नसेल घेता घेईल ना, तर काय 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 पोझिशन जर नसेलच पोझिशन घ्यायची तर मग मार्जिनच घ्यावं लागते. ठीक आहे, पण इथं कसं आहे, आपल्याला ओव्हरलॅप करायचे, त्यामुळे पोझिशन घेणं गरजेचं आहे. त्या टाइमला तुम्हाला ओव्हरलॅपिंग करायची. ओव्हरलॅप म्हणजे कसं, एकावर एक बसवायचं. एकावर एक कसं बसायचं ते पण म्हणजे ते पण दाखवतो मी. सो पोझिशन रिलेटिव्ह ठेवूयात आणि मगच ते वर्किंग करेल, नाहीतर नाही. ओके, पुढं आणखीन एक. ओके, सो बसले आता प्रॉपर. मग इथे पॉज, प्ले आणि नेक्स्ट प्रिव्हियस. ठीक आहे, सो हे झालं आपलं ऑडिओ प्लेयर. ठीक आहे, सो आणखीन थोडं खाली पाठवू त्याला. ओके, दिसतंय. सो हे झालं सिंपल आपलं क्रिएशन. एकच मिनिट, मी एक्सपेरिमेंट करतो. ऑडिओ
नुसतं बाय डिफॉल्ट ऑडिओ टॅग घेतला आणि त्याला पोझिशन रिलेटिव्ह करून त्याची हाईट विड्थ सगळी सेट केली. 50, 20 आणि दिसतंय. सो हे झालं आपलं ऑडिओ प्लेअर क्रिएट. त्याच्यामध्ये आणखीन थोडं खाली घेऊ आपण 340 पिक्सल 50 करू. ठीक आहे. आणि ह्याला पण थोडंसं खाली पाठवू 320 पिक्सल. ओके, दिसतंय का? कम्प्लिटली रिस्पॉन्सिव्ह आहे. सेंटरला आहे प्लस हे पण सगळे रिस्पॉन्सिव्ह आहेत. कोणाचंच काही चुकीचं असं काही नाही आहे याच्यामध्ये. ठीक आहे. प्ले पण होतंय. आता वरचे जे सिम्बॉल्स आहेत हे सगळं फक्त शो ऑफ म्हणून आहे. वरचे सिम्बॉल्स, ठीक आहे. पण जेव्हा आपलं जावास्क्रिप्ट स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला हे सिम्बॉल्स कसे वर्क करवायचे, ठीक आहे, म्हणजे त्यांना कसं वर्क करायला लावायचं ते पण आपण पाहूयात जावास्क्रिप्टमध्ये. ठीक आहे. पण सध्याला फक्त दिखाव्याचं काम करायचंय. सो दिखावा कोण करतं? CSS करत असतं. आणि वर्किंग कोण करत असतं? मग त्याचं JS करत असतं. ठीक आहे. सिम्पल सध्या एवढं लक्षात ठेवा. ओके, समजतंय का सर्वांना? वैभवी, रोहित, हॅलो, येस सर. समजलं आजचं? रोहित समजलं का रे? रोहित, ओके. काही प्रॉब्लेम कशामध्ये? काही प्रॉब्लेम असेल तर लगेच विचारा. समजलं सर नसेल ते तर पोझिशन ॲब्सोल्यूट रिलेटिव्ह. ओके ओके, ते सांगतो मी. चालेल. सो काहीच प्रॉब्लेम नाही आज जे शिकवलं त्याच्यामध्ये. नसेल तर मग मी ते पोझिशन रिलेटिव्हचा आणि ॲब्सोल्यूटचं सांगतो. मग नाहीये ना? का आहे? असेल नसेल तर लगेच सांगून द्या. नाही सर. ओके. सो आपण आता पाहूयात पोझिशन रिलेटिव्हचा. इथे HTML स्टार्ट करू. स्टाईल टॅग स्टार्ट करूयात. क्लोज करूया. ठीक आहे. आणि मग बॉडी स्टार्ट, बॉडी क्लोज. आता कंट्रोल S आणि मग रिफ्रेश करून बघूयात काय होते ते. ठीक आहे. सो आता इथे काहीच नाही. सो इथे सगळं काही आणण्यासाठी मला एक सिंपल 2 डिव्हिजन घेतो. div स्टार्ट, div एंड. याचं पण डिव्हिजन स्टार्ट, डिव्हिजन एंड. ठीक आहे.
आता इथे क्लास सेट करतो. एक क्लास असेल रिलेटिव्ह वाला आणि एक क्लास असेल ॲब्सोल्यूट वाला. कंट्रोल एस. So dot relative curly bracket start curly bracket name copy dot so control s. width आणि height दोन्ही ब्लॉक म्हणजे दोन्ही ब्लॉकची सेट करू आपण. width जी असेल 50% from height असेल 50%. कॉपी त्याला पेस्ट तसंच. त्याला फक्त बॉर्डर देऊयात. ओके. सो बॉर्डर याला घेऊयात रेड 2 पिक्सल. सॉरी कंट्रोल एस आणि रिफ्रेश. एका बाजूला एक घ्यायची. त्यासाठी मग इथे मार्जिन देऊन टाकू आधी थोडीशी 2 पिक्सल. त्यांच्यातला गॅप तयार झाला पाहिजे त्यासाठी. आणि फ्लोर प्लेट थोडीशी साईज कमी करू 48%. ओके झालं. आता हा जो रेड वाला ब्लॉक आहे तो पोझिशन रिलेटिव्हचा आहे आणि हा ब्लॅक वाला पोझिशन ॲब्सोल्यूटचा. सो आता ह्या दोघांमध्ये आपण एक 2 डिव्हिजन तयार करू. मी स्टाईल मधूनच तयार करतो म्हणजे इनलाईन CSS नॉट इंटरनल CSS. मग इथे हा डिव्हिजन कॉपी आणि पेस्ट कॉपी पेस्ट. आता इथे घेऊ स्टाईल इज इक्वल टू विथ 100 पिक्सल हाईट 100 पिक्सल. ठीक आहे. आणि आता मला त्याचं बॅकग्राऊंड कलर सेट करायचं. सो बॅकग्राऊंड इथे घेऊयात ग्रे. आणि पोझिशन जसं मी म्हणलं की हा ब्लॉक रिलेटिव्हचा आहे. सो इथे घेऊयात रिलेटिव्ह कंट्रोल एस. हाच डिव्हिजनचा CSS त्याच्या खालच्याच सोबतच्या डिव्हिजनला पेस्ट करूया. हे झालं आपलं ग्रे आणि हा समजा टोमॅटो. दिसतंय. आता सेम ॲज इट इज हेच डिव्हिजन मी तिकडच्या ह्याच्यात कॉपी करतो. कोणत्या ह्याच्यात? इकडच्या ह्याच्यात. ठीक आहे. ॲब्सोल्यूटच्या डिव्हिजनमध्ये फक्त तिथे काय करतो पोझिशन रिलेटिव्हच्या ऐवजी ॲब्सोल्यूट करतो. आधी रिलेटिव्हच राहू देतो मग तुम्हाला फरक जाणवेल. रिलेटिव्ह मध्ये बघा दिसतंय रिलेटिव्ह मध्ये ग्रे जो आहे तो वरती आहे आणि खाली टोमॅटो आहे. इथे पण ॲब्सोल्यूट मध्ये ग्रे जो आहे तो वरती आहे आणि टोमॅटो जो आहे तो खाली आहे. पण जेव्हा मी ॲब्सोल्यूटच्या डिव्हिजन मधला पोझिशन ॲब्सोल्यूट करेल ठीक आहे. मी जेव्हा ह्यांना ॲब्सोल्यूट केलं काय झाला दिसला का फरक?
हॅलो, दिसलं का? एकावर एक आले सर ते. एकच मिनिट. हॅलो, हा बोला ना. म्हणले एकावर एक आले ते. पण मी तुम्हाला कॉल करतो, मग बॅचमध्ये होतो मी ऑनलाईनच्या. सो हे झालं आपलं सिम्बल काय आहे, ॲब्सोल्यूट. ठीक आहे. सो ॲब्सोल्यूट मध्ये काय होतं की यार तुमचा ओव्हरलॅप होतो डायरेक्ट. ठीक आहे. मला इथे पोझिशन रिलेटिव्ह मध्ये काय होतं की मला ओव्हरलॅप करायला सांगावं लागतं. म्हणजे ह्यांना मला सांगावं लागतं की तू ओव्हरलॅप कर. म्हणजे मला काय करावं लागतं, टॉप बॉटम वगैरे सगळं सेट करून द्यावं लागतं. हा विदाऊट टॉप बॉटम सेट करता फक्त पोझिशन ॲब्सोल्यूट लिहिल्यानंतरच तो डायरेक्ट एकावर एक गेला म्हणजे ओव्हरलॅप झाला. ठीक आहे. सो रिलेटिव्हचा आणि ॲब्सोल्यूटचा असा फरक आहे. काहीच नाही, फक्त सारख्या स्टाईल्स आहेत. विड्थ हाईट सारखीच आहे. बॅकग्राऊंड वगैरे सगळं सारखंच आहे. फक्त काय केलं, पोझिशन रिलेटिव्ह केलं आणि पोझिशन ॲब्सोल्यूट केलं. इथे मार्जिन पण दिली नाही मी, टॉप पण दिलं नाही, बॉटम पण दिलं नाही. ठीक आहे. समजलं डिफरन्स कसा आहे ते? समजलं का राज? हॅलो, हो. हा, समजलं वैभवी? येस सर. ओके. समजलं रोहित? समजलं का? हॅलो, रोहित रिप्लाय देत जा रे भाऊ. ठीक आहे. सो काही प्रॉब्लेम आजच्या याच्यात? सर स्क्रीनशॉट. काय झालं? स्क्रीनशॉट. ओके ओके. तो पहिले आज जे शिकवलं त्याचं काढून घ्या. हॅलो, काढलाय काढला. घ्यायचा. ओके. 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 सो आणखीन ह्याचा पण काढून घ्या म्हणजे तुम्हाला नंतर काम येईल. काढला सर. ओके. खालचं काढलं? ओके. ओके. सो उद्या सेम ॲज इट इज असाच ऑडिओ प्लेअर तुम्हाला क्रिएट करून आणायचा. ठीक आहे. बॅकग्राऊंडला इमेज द्यायची, त्याला ऑपेसिटी द्यायची समोरून, आणि नंतर मग हे आयकॉन्स ठेवायचे आणि मग प्ले करायचा. ठीक आहे. जमेल? येस सर. तुम्हाला जे सॉन्ग आवडतं त्याची बॅकग्राऊंड इमेज घ्या, प्लस कव्हर इमेज घ्या वरती, आणि हे आयकॉन्स इथे टाकून द्या. ओके, चालेल. सो चलो बाय. बघूयात आपण उद्या नेक्स्ट.